मंडळी, आजचा विषय एवढा मजेदार आहे आणि ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मज्जा तर भरपूरच येणार आहे, कारण विषयच आजचा तसा आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल ह्या युट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजकाल लोक बघितली ना तुम्ही तर इंग्लिश दारू सोडून देशी दारूकडे एवढ्या जास्त प्रमाणात का वळलेले आहेत? थंबनेल बघून विषय जर तुमच्या ध्यानातच आला असेल, हा मुद्दा नक्की काय? हा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आता सरकारनं इंग्लिश दारूचं रेट एवढं वाढवलेलं आहे. तुम्ही विचार करा आणि सगळ्यांनीच विचार करा. जर एखाद्याला 500 ते 600 रुपये दिवसाचा इन्कम असेल, त्या माणसाला जर पिण्याची सवय असेल, तर तो माणूस रोजचं 250 ते 300 रुपये कसं घालवू शकतो? जर त्यानं 250 ते 300 घालवलं तर त्याला हातात उरलंच काय? त्यामुळं हा विषय म्हणजे मुद्दा जेवढा महत्वाचा आहे की माणूस आता काय करायला लागलोय, ज्याला 1-2 क्वार्टर प्यायची सवय, तो माणूस आता काय करतोय? इंग्लिश सोडून देशीकडे वळलाय आणि ह्यामुळं देशी दारूला मार्केट आलेलं आहे. आणि ते मार्केट अशामुळे आले, देशी दारू पण पहिली स्वस्त भेटत होती, ती सुद्धा आता महाग भेटायला लागली. बर, आता जर लोक एवढी त्या दारूकडे वळली, त्याचं कारण म्हणजे आता सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे खर्च माणसांना पेलं नाही. बरं, प्यायची तर सवयच आहे, मग ती प्यायची सवय आपण इंग्लिश वरून देशीकडे जातोय. आता बियर पिणारी लोक सुद्धा देशी दारू प्यायला लागले. त्याचं कारणच तसं आहे, रेट वाढलं. बरं, सरकारचा ह्यात फायदा झाला. रेट वाढलं म्हणजे टॅक्स वाढला. टॅक्स वाढलं की माणसांचं बजेटच सगळं हलबाटलं. का? तर हा सगळा विषय येतोय टॅक्सचा. बरं, टॅक्सचा तुम्ही बघलेलाच राहू द्या. तर त्यात फायदा झाला देशी कंपन्यांचा. तर ह्या देशी कंपन्या आहेत तरी कोणाच्या? ह्या कंपन्या बी जे सरकारमध्ये मेन हुद्द्यावरती लोक बसलेले आहेत, ह्यांच्याच कंपन्या. आणि ह्यांनीच इंग्लिश दारूचं रेट वाढवलं. त्यामुळे ह्यांच्या कंपनीला मार्केट जास्त आलेलं आहे. पिल्यानंतर माणसाला देशी दारूमुळे एवढा त्रास होतोय. जो माणूस 1 क्वार्टर पिणार आहे, तो आज 2, 2.5, 3 क्वार्टर पिऊन माणूस जाम होतोय. याचं कारण असं आहे की 50% अल्कोहोल आणि 50% केमिकल. देशी दारू मध्ये एवढं केमिकल आणि मोठ्या प्रमाणात केमिकल वापरलं जातंय. त्यामुळं माणसाला पिल्यानंतर, तुम्ही जर पित असाल तर खरंच ही व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेली आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. जर पित असाल तर तुम्हाला अनुभव आलाच असेल. तुम्ही सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही जॉबला जाता किंवा कामाला कुठेही तुम्ही असो, तुम्हाला काम करताना तुमच्या पोटात अशी कळ येणे, जुलाब होणं, त्याचबरोबर तुमचं जेवण जो रोजचा आहार आहे तो सुद्धा तुमचा कमी होतोय. हे कशामुळे? तर ह्या देशी दारूच्या केमिकलमुळे. दारूमुळे नाही, जे अल्कोहोल तुम्ही पिता ते 50% आहे, 50% त्यात केमिकल मिक्स आहे. ह्यामुळे लोकांना एवढा त्रास होतोय. आणि देशी दारू पिल्यानंतर लोकांना एवढं पश्चाताप होतोय की पैसे तर जातात. माणूस विचार काय करतोय, आपण जर इंग्लिश पेत असतो तर आज आपलं 400 ते 500 रुपये जाग्यावर बसलं असतं, मग इथं 200 रुपये गेलं तरी फरक पडत नाही आपल्याला. हा विचार करून माणूस देशी दारूकडे वळलेला आहे. मग तो माणूस विचार काय करतोय, जाऊ द्या ना, 200-250 रुपये रोजचं गेलं तरी फरक पडत नाही. मग शेवटी हिंडून फिंडून लेवल तिथंच येते, हे माणसांच्या ध्यानात येणार. आणि ही लेवल येते वरनं शरीराला ताप, घरच्यांना ताप. ह्यामुळं ही गोष्ट होईल एवढी टाळा. ही अल्कोहोल मध्ये जे केमिकल मिक्स केलं जातं, ही तुम्ही दारू पिता, ही तुमच्या शरीरात कमी प्रमाणात गेलं तर तुम्हाला त्याचा त्रास जास्त जाणवणार नाही. त्रास तर होणारच, पण कालांतरानं होणार. तुम्ही जर रोजच भर सपाट दणका जर लावला असेल तर तुम्हाला हा त्रास भरपूर आणि लगेच झटपट होणार. तूप खाल्लं की रूप येत नाही, तशी ही तर आहे. तुम्ही 2-3 दिवस जर जाम असाल तर तुम्हाला हा त्रास लगेच जाणवणार. तुम्हाला अन्न जाणार नाही, पाणी सुद्धा नीट पिऊ वाटणार नाही, एवढा त्रास होणार. दुसऱ्या दिवशी तुम्हाला दारू पिल्याशिवाय जेवण सुद्धा जाणार नाही. एवढा हा प्रचंड त्रास लोकांना व्हायला लागला, तरी सुद्धा लोकांच्या ते ध्यानात येणार. मंडळी, आपला विषय फक्त एवढाच आहे की तुमच्या ह्या गोष्टी ध्यानात आणाव्या. आपण ह्या व्हिडिओसाठी भरपूर सर्च आणि रिसर्च एवढा केलाय, भरपूर लोकांनी विचारलंय, त्यानंतरच आपण ही व्हिडिओ बनवतोय. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण व्हिडिओ बनवत नाही. अर्धवट ज्ञान धोकादायक असतं. मला तर कमेंट मध्ये एक जण असं म्हटला की तू किती पिऊन व्हिडिओ बनवतो?
मी सांगायचं म्हटलं तर एक माळकरी माणूस आहे. मी दारू वगैरे पित नाही, मी त्या गोष्टीपासून लांब असतो. पण तुम्हाला जे आपली जवळची लोक आहेत, जे आपले सबस्क्रायबर आहेत, जे आपले सबस्क्रायबर नाहीत पण त्यांच्यासाठी पण सांगतो, ही गोष्ट खरंच वाईट आहे. तुम्ही जर पित असाल तर कंट्रोल मध्ये राहा. कंट्रोलच्या बाहेर गेला तर तुम्हाला जो भविष्यात त्रास होणार आहे तो आत्ताच तुम्ही त्रास करून घेताय. मला सांगा, जर तुम्हाला शरीराला जर काय झालं तर उद्या 20 ते 30 लाख रुपये घालायचं म्हटलं तर पूर्ण तुमचं घर जाग्यावर बसल. एवढा सुद्धा माणसांना त्रास होतोय तरी सुद्धा माणसं त्या गोष्टीकडे वळतात. एवढी गर्दी मंदिरात होत नाही, एवढी गर्दी आज देशी दारूच्या दुकानात नाही होतात. लोकांचं बार उघडं पडलं तरी त्यांना गिराईक भेटत नाही, पण देशी दारूला माणूस रांग लावून दारू घेतोय. एवढी गर्दी झाली, माणसाला कधी कामावून सुटीनं कधी अड्ड्यावर जाईल असंच माणसांना होतंय. मंडळी, आपला विषय एवढाच आहे, तुम्हाला सर्वांना जागृत करायचं. तुम्ही दारू पित असाल तर लिमिट मध्ये घ्या, जास्त लिमिट सोडू नका. कारण तुम्ही अर्धी दारू अर्धी केमिकल पिताय, ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. आपली जर ही व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि मी जी माहिती दिली ही जर तुम्हाला बरोबर वाटत असेल आणि खरी जर वाटत असेल, तुमच्या हितासाठी जर वाटत असेल तर कमेंट मध्ये मात्र सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आपण वेगवेगळ्या विषयामधल्या व्हिडिओ आपल्या चॅनेल वरती अपलोड करत राहतो. धन्यवाद.